सलग तिसऱ्या दिवशी ठाण्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। ठाण्यातील वंदना डेपो परिसर हा पूर्णपणे जलमय झालेला आहे। मनपाकडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ठाण्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केलाय। आताची महत्त्वाची बातमी, सलग तिसरा दिवस आहे आणि ठाण्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। हा परिसर आपण पाहतोय, वंदना डेपो परिसर आहे आणि हा संपूर्ण परिसर आपल्याला जलमय दिसतोय। सध्या या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे। महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। शुभम, सध्या आपण वंदना डेपो परिसर पाहतोय, पूर्णतः हा जलमय आहे। पावसाचे काय अपडेट्स आहेत ठाण्यामधले आणि हा पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने काय नेमकी पावलं उचलली आहेत? निश्चित पाहिलं तर गेल्या 3 दिवसांपासून ठाण्यामध्ये जो आहे तो अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडताना पाहतात। आणि निश्चित पाहिलं तर या घटनेमुळे जे आहे या पावसामुळे ठाण्यातील अनेक विभागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर ठाण्यातील वंदना बस डेपो आहे नेहमीच जलमय व्हायचं होत असतो। तर ह्या ठिकाणी जे आहे ते वंदना बस डेपोच्या ठिकाणावर अनेक महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जे आहे ते बसेस सुटत असतात आणि हाच परिसर जो आहे तो जलमय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ते विस्कळीत झाल्याचं दिसून येतं। तर ह्या मार्गावरती पाणी असल्यामुळे वाहतूक जी आहे ती इतर विभागातून वळवल्या गेलेली आहे। तर रेल्वेवरती देखील ताण आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे ते वाहतुकीचा अवलंब जे आहे ते करतात आणि या ठिकाणी ताण पडल्यामुळे शहरातील इतर भागामध्ये देखील वाहतूक कोंडीचं प्रमाण जे आहे ते झालेलं आहे। परंतु आता सेक्शन पंपाच्या सहाय्याने जे आहे ते हे पाणी बाजूला सारण्याचं काम युद्ध पातळीवरती सध्या सुरू आहे। परंतु अद्याप ही जे पाण्याची स्थिती जी आहे त्या ठिकाणी कायम आहे। त्याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूकदारांना जर या पाण्याचा सामना करतच शेवटी पुढे वाट जी आहे ते कधीच काढावी लागते। अगदी धन्यवाद शुभम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।